नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आता 8 वाजलेले आहेत. रात्री जवळजवळ 12:30 वाजले आम्हाला झोपायला. का वाजल्या, कशा वाजल्या, काय ते सांगते तुम्हाला आणि पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. काय आहे तर ह्या आपल्या लोणच्याच्या कैऱ्या. तर आपल्या जवळजवळ ह्या कैऱ्या एक 600-700 किलो लोणचं होईल एवढ्या कैऱ्या आणलेल्या आहेत आम्ही रात्री म्हणजे काल 5 वाजता गेलो. रात्री 12-12:30 वाजले यायला. निम्मे पाण्यात टाकल्यात इथं स्वच्छ असे धुवून घेऊन परत पुसून सगळे देठ काढून फोडायला माणसं येणार इथं. ह्या पिशवीत पण आहेत ह्या इकडं अशा सगळ्या. लोणच्याचा प्युअर आंबा आहे आपला आणि ते पण आपल्या इथं नाही भेटला कुठं, आम्हाला बारामती तालुक्यात लांबून आणला या. काय सांगू तुम्हाला, ह्याच्यासाठी आम्ही किती मेहनत केली ती. तर आणलाय बघा. आता त्याच्यावर झाकण टाकावं लागेल काहीतरी, उन्हात तापला नाही पाहिजे. तर आपल्याला बनवायचं लोणचं. जवळजवळ आपलं 1000 किलो लोणचं आपल्याला बनवायचं टार्गेट आहे आणि तेही एवढ्या 15 दिवसात. आता काय होईल, अजून 2-4 दिवसांनी अजून एक झाड घेतलं आहे आंब्याचं, तिकडंच जाऊन अजून ते आंबे घेऊन यायचेत आपल्याला. तर अशा प्रकारे रात्री आणलं, सकाळी मोजलं, सगळं मोजून आता निम्मं पाण्यात टाकलं, त्याचं निम्मं अजून पाण्यात टाकायचं. त्याचं सकाळची पोरींची शाळा होती, त्यांचं आवरून दिलं. हे पण लवकर कामावर गेले. हे परत दुपारनं माघारी यायचे तर आंबे फोडू लागायला. अजून 2 जण आहेत. तर आपल्याला हे आजच्याच आंबे सगळं फोडावं लागणार आहे इथं, कारण परत आंबा जर लूज झाला तर काय त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे आज सगळे आंबे आपल्याला फोडून घ्यायच्यात इथं आणि आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे घरगुती पद्धतीने. गेल्या वर्षी किती जणांनी लोणचं घेतलं, किती केलं तरी पुरत नव्हतं. त्याच्यामुळं आज ह्यावेळेस अगोदरच तयारीला लागले. ज्यावेळी मी गेल्या वेळेस कसं केलं तर, ज्यावेळी आपल्या भागात आंबं येतील त्यावेळी लोणचं करायला चालू केलं होतं. पण आता खूप लांबून आंबं घेऊन आली आहे आणि लोणचं करायला चालू केले. कारण गेल्या वर्षी माझं खूप लोणचं गेलं आणि भारी वाटलं आणि कोणाचीही तक्रार नव्हती की बाबा लोणचं खराब आहे. लोणचं लय भारी. उलटं मला डबल फोन आले. पण कसं झालं, ही सीझन जो असतो तो 1 महिना 1.5 महिन्याचाच असतो. परत एकदा कैऱ्या पिकल्या की लोणचं होत नाही. म्हणून माझं लोणचं संपलं आणि मग परत मला फोन यायला लागले. म्हणजे सुरुवातीला कसं लोकांनी 1-1 किलो 2-2 किलो घेतलं आणि ते 1-2 महिन्यात संपल्यानंतर फोन यायला लागले मला. तर ह्यावेळेस काय करा, घेतानाच 3 किलो 4 किलो असं घ्या आणि ठेवा. म्हणजे ह्यावेळेस स्टॉक ठेवणार आहे मी भरपूर. 1000 किलो लोणचं बनवायचं आहे आपल्याला आणि त्याची सगळी तयारी पण आहे आपल्याकडे. तर आजपासून सुरुवात आहे आपल्याला नव्या कामाला मस्तपैकी. गेल्या वर्षी ज्यांनी सपोर्ट केला ती तर काय घेणारच आहे. आता म्हणजे घेणारच ते, त्यांनी मला अगोदरच फोन केला, आमच्यासाठी लोणचं ठेवा, एवढं ठेवा तेवढं ठेवा. तर पटपट ऑर्डरी टाकायच्या आणि त्यांनी आपापलं लोणचं घेऊन टाकायचं. ह्यावेळेस मी फक्त लोणचं आणि लोणचंच करणार आहे. म्हणजे बाकीच्यांसारखं नाही बाबा आता ही सीझन आलाय मग आता ही करावं, कुरडया करावं, लाडू करावं, पापड करावं. गेल्या वेळेस मी टार्गेट ठेवलं होतं आपल्याला पुढच्या वर्षी फक्त लोणचंच बनवायचं. तर चला लागूया तयारीला. काम आवरले आहे. आता काका ती येतात इथं, तर त्यांना आंबे पाण्यातून काढून द्यायचे, पुसून द्यायचे, देठ काढून द्यायचे, ते फोडून देणार आणि वरच्या मजल्यावर नेऊन सुकायला टाकायचं. इथं कुठं नको, वरती आपली रूम मोकळीच आहे तर वर नेऊन सुकायला टाकायचं छानपैकी मस्त. आणि मसाला सगळा घरी बनवायचा आहे आपल्याला. म्हणजे जो काय लागतो मसाला लोणच्यासाठी तो सगळा मसाला आपल्याला घरी बनवायचा आहे. तर असू द्या, काढला एक व्हिडिओ. लागूया पुढच्या तयारीला मस्तपैकी. छान घरच्या आंब्याच्या झाडाचे डायरेक्ट उतरवून आंबे आणलेले तुम्ही बघू शकता. हो का, लोणच्याचा आंबा आहे हा पूर्ण. आता हे सगळे पाण्यात टाकायचे आणि त्याची जी रुई म्हणजे चीक असतो ती सगळा चीक काढायचा, पुसायचे, देठ काढायचे आणि मग फोडायला चालू करायचं. तर येतात इथं ते, हे पण येत, काका येतात, आबा येतात इथं, अजून हे पण येणार आहे दुपारनं. आणि ह्या वेळेस आपल्याला माठातलं लोणचं मिळणार आहे. ह्यावेळेस लोणचं आम्ही माठात ठेवणार आहे. म्हणजे डेरा असतो ना, त्या डेऱ्यात लोणचं ठेवणार आहे. डेऱ्यातल्या लोणच्याला कशी वेगळीच चव राहते आणि जसं ते मुरल तसं वेगळाच असा खार बनतो ते लोणच्याचा. आणि कितीही म्हणजे तुम्ही 1-1 वर्ष जरी लोणचं ठेवलं तरी त्या लोणच्याला काहीही होणार नाही.
आणि तेलाचं प्रमाण वगैरे पण तुम्हाला मापातच राहणार. मग तुम्हाला वाटलं घरी आल्यानंतर बाबा ह्यात तेल टाकावं थोडंसं, आपल्याला आवडतो मसाला लोणच्याचा, तर मग थोडंसं तेल त्यात तुम्ही टाकायचं. चला, अशा प्रकारे आपली सगळी लोणच्याची तयारी आहे. मला हे आंबे झाकून ठेवायच्यात इथं, ऊन नाही लागलं पाहिजे. सकाळपासून हेच चाललंय. आता माझं 15 दिवस शेतात जाणार आहे इथं. मस्तपैकी आपल्याला असं लोणचं बनवून ठेवायचे. रात्री आणलेत, काय सांगू तुम्हाला, हे म्हणजे त्यांना सांगितलं बाबा काढून ठेवा, आणि ह्यांचं काम तर जोरात चाललंय. रात्री मग 5-5:30 वाजता मला म्हणले, त्यांनी आंब काढून ठेवलं होतं, आपल्याला कसं व्हायना जावं लागलं, जावंच लागलं, म्हणजे जाणं भागच होतं. आणि मग परत मी 5 वाजता त्यांना MIDC आणायला गेली. आणल्यानंतर मग घरी 5 मिनिटात आले, कपडे वगैरे बदलली की लगेच गाडीत बसलो. 9:30 वाजले त्यांच्या घरी पोचायला. आणि तिथून काय आंब्याच्या पिशव्या वगैरे गाडीत टाकल्या की रिटर्न परत मी घरी. आणि सकाळी उठून परत मी जेवढे होते तेवढे त्यांनी मोजले नव्हते, मग ते मोजले वगैरे आणि ते लगेच रिटर्न आंघोळ चहा लगेच कामावरती. पोरींचं आवरलं मी पण, आणि मग सगळे आंबे ओतले, निम्मे पाण्यात टाकले. ते बॅलर वगैरे घासून घेतलं, आपल्या तिथे टाकीपाशी होता ती. अजून बाकीचे टाकायचे पण कशात टाकावं असं झालंय बघा. तर चला असू द्या, करा ऑर्डर टाकायला चालू. आज नाही उद्या आपलं लोणचं बनवून तयार होईल आणि 2 दिवस मुरायला लागतील. मग तुम्हाला कोणाकोणाला ऑर्डर टाकायचे ते टाकू शकता. तर आपण केलंय आता, म्हणजे गेल्या वर्षी सारखं नव्याने चालू. आणि गेल्या वर्षी छान असा प्रतिसाद मिळाला होता, आणि ह्यावेळेस पण मिळेल अशी आशा करते. आणि बाय सगळ्यांना.